अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयात महसूल सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांच्या समस्येचे संबंधित विभागाकडून शहानिशा करून त्या समस्येचे निरासन करण्यात आले। काही समस्या तात्काळ निकालात काढण्यात आल्या तर काही गंभीर समस्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। त्या समस्या तात्काळ निकाली काढा असे निर्देशही आमदार गजानन लवटे यांनी दिले। यावेळी तहसीलदार पुष्पा सोळुंके, नायब तहसीलदार काळे, बननोटे विजय भागवत, अंजनगाव मुख्य अधिकारी डोलारकर, गट विकास अधिकारी कल्पना जायभाय यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रश्न मांडले, आपण निरासन काय सांगाल? आपण मतदारसंघातला मी आमदार असल्यामुळे दर्यापूर आणि अंजनगावमध्ये आज अंजनगाव सुर्जीमध्ये तहसीलमध्ये आज जनता दरबार मी घेतला होता। माननीय तहसीलदारांना मी एक सूचना दिली होती की जनता दरबार हा मोठ्या दरबारासारखाच असला पाहिजे। इथं तुम्ही छोट्याशा खोलीमध्ये किंवा छोट्याशा याच्यामध्ये न घेता पटांगणात घ्या आणि त्यांनी त्या सूचनेचं योग्य पालन करून चांगला मोठा जनता दरबार आज घेतला। बरेचसे ग्रामीणमधले लोक, बरेचसे शहरातले लोक ज्यांच्या समस्या होत्या ते लोक इथं आले, त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या। काही लोकांच्या समस्या इथं सोडवल्या गेल्या, काही लोकांच्या समस्या मी अधिकारी लोकांना सांगून ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन, हे मी या लोकांना सांगितलं। जो जनता दरबार केला हा जनता दरबार खरोखर जनतेचा झाला पाहिजे आणि जनता दरबार जे काही प्रश्न आहेत ते जनतेचे मार्गी लागतात आणि सर्व मार्गी लागल्यावर प्रश्न सुटतात। मी खरोखर आमदार साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी जनता दरबार ठेवला। जनता हे लोकशाहीमध्ये प्रथम आहे आणि जनता हे अंतिम आहे। जनता व लोकशाहीने लोकांनी राज्य निर्माण केलेलं आहे, त्यालाच लोकशाही म्हणतात आणि ह्या लोकशाहीचा अर्थ म्हणजे जनता आणि जनतेचे प्रश्न सुटतात आणि सुटले त्याबद्दल अभिनंदन।